आणखी एक मोठी बातमी आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आरोपांना माजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी उत्तर दिलंय। कशावर सुनावणी घ्यायची हे पक्ष ठरवू शकत नाही असं चंद्रचूड म्हणालेले आहे। तर DY चंद्रचूड ज्यांच्या न्यायपीठासमोर सुनावणी होणं अपेक्षित होतं। शिवसेनेच्या पात्र अपात्र आमदारांविषयीची ती सुनावणी झालेली नाहीये, ती टर्म सुद्धा संपली आहे ज्यावेळेला बंड केलं होतं आमदारांनी आणि त्या प्रकरणामध्ये सुनावणी झालेली नाही आणि न्यायाधीश सुद्धा आता निवृत्त झालेले आहेत। अशामध्ये सरन्यायाधीश हे निवृत्त झालेले आहेत, अशामध्ये त्यांच्यावर आरोप केले जात होते ठाकरेंच्या शिवसेनेकडून। त्याला DY चंद्रचूड यांनी एका मुलाखतीमध्ये उत्तर दिलं। तर DY चंद्रचूड नेमकं काय म्हणालेले आहे ते बघूया। Should any one party or individual decide what case the Supreme Court should hear? Sorry, that choice is for the Chief Justice. That these are, if you don't take up old cases, you are told, well, cases are languishing before the Supreme Court for 20 years. Important constitutional cases are pending before the Supreme Court for 20 years. Why is the Supreme Court not taking up these 20-year-old cases and dealing with some recent case? And then if you take up old cases, then you are told that, well, but you didn't take up this particular case. Well, you have limited manpower and you have a given complement of judges. You have to draw the balance. तर ही प्रतिक्रिया आलेली आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे DY चंद्रचूड यांनी। त्यांना याविषयीचा प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्याच्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या जे खासदार आहेत त्यांनीही यावरून प्रत्युत्तर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। यावरची त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। जो रोज संविधान का खिलवाड़ उड़ाते न्यायिक व्यवस्था, चंद्रचूड़ साहब न्याय नहीं दे पाए। सरन्यायाधीश होने के बावजूद जिनको 2.5 वर्ष के पहले न्याय देना था, संविधान के तहत देना था, संविधान के आर्टिकल 10A के तहत देना था, नहीं दिया। न न्याय दे रहे, न सारी न्यायिक संस्थाएं, CD हो, ED हो, CBI हो, इनकम टैक्स हो, सभी, इलेक्शन कमीशन सबसे बड़ा, सभी गुलामी कर रहे हैं। चंद्रचूड हे विद्वान आहेत, कायद्याच्या अभ्यासक आहेत, देशाच्या सरन्यायाधीशपदी पोचलेली ती व्यक्ती आहे। आम्ही त्यांचा आदर करतो, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही। पण विरोधी पक्षाची भूमिका बजावा असं त्यांना कुणी सांगितलं? त्यांना काही समजतं का? ते मोठे कायदेपंडित आहेत। न्याय द्या, निकाल द्या, एवढंच आमचं म्हणणं होतं ना। आम्ही दुसरं काय सांगितलं? तुम्ही जो असेल तो निकाल द्या। त्यांनी पक्षांतराला मुभा मिळावी अशा तऱ्हेनं खिडका दरवाजे उघडून ते गेलेले आहेत। आणखी एक मोठी बातमी आहे।